काल आपण तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल, की पॉवर ऑटोमेट काय आहे? ते आणि त्याचा पर्पज काय आहे आणि त्याला रिडायरेक्ट कसं करायचं त्याला, त्याचं लँडिंग पेज काय, होम पेज काय, ओके. ॲक्शन काय असते, ट्रिगर काय असते. काल आपण बघितलं होतं, की क्लाउड फ्लोचे 3 टाइप असतात. ऑटोमेटेड क्लाउड फ्लो, इन्स्टंट फ्लो एंड शेड्यूल फ्लो. ओके. तर ऑटोमेटेड फ्लो म्हणजे काय, की सपोज तुम्ही SharePoint लिस्ट क्रिएट केलेली आहे. तर त्या लिस्टमध्ये कोणी आयटम ॲड केला, डिलीट केला, अपडेट केला, ओके. तर ईमेल येऊ दे बाबा. तर त्या मोमेंटला म्हणतो आपण ऑटोमेटेड क्लाउड फ्लो. आणि इन्स्टंट फ्लो म्हणजे काय, की 1 मिनिट हां. ओके. तर इन्स्टंट फ्लो म्हणजे काय, की आपण त्याला मॅन्युअली ट्रिगर करतो. आणि शेड्यूल फ्लो म्हणजे काय, की आपण सपोज एखादं तुम्हाला रिमाइंडर पाठवायचं आहे. एक डेली म्हणा किंवा मंथली म्हणा. ओके. तर आपण ऑटोमॅटिकचं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं होतं. मी इन्स्टन्स एक दाखवतो तुम्हाला. मॅन्युअली ट्रिगर करायचं आपल्याला. नंतर त्याला क्रिएट म्हणायचं. हा एक मॉडर्न व्ह्यू आहे. आपण क्लासिक व्ह्यू मध्येच बघू. याला आपण नाव देऊ मॅन्युअली ट्रिगर नाव आहे. ओके. नंतर याच्यामध्ये आपण करू सेंड एन ईमेल. सेंड एन ईमेल. ओके. आता काल तुम्ही बघितलं असणार, कालचा फ्लोचं कसं होतं, की तुम्ही त्या लिस्टमध्ये मी एंट्री क्रिएट केली. त्यामध्ये मी अ, नकुल टाकलं नाव एम्प्लॉयीचं. त्यामध्ये काही डेट ऑफ बर्थ किंवा काही डेटा टाकला. तो ॲड केला. त्या मोमेंटला तो फ्लो ट्रिगर झाला. म्हणून त्याला म्हटलं आपण ऑटोमॅटेड पॉवर ऑटोमेटचा एक ऑटोमॅटिक ट्रिगर, की त्याच्यामध्ये आपण मॅन्युअली काही केलं नाही ना. ती इव्हेंट केव्हा झाला तो ज्यावेळेस आयटम क्रिएट केला तेव्हा. बट ह्या केसमध्ये काय आहे, की इथं इव्हेंट आपण मॅन्युअली इव्हेंट ठेवलेला आहे. जसं की मी याला इथं बघा तुम्ही काल तुम्हाला सांगितलेलं, की एडिट वगैरे कसं करायचं. एडिटमध्ये आल्यानंतर नाही का, इथं बघा तुम्हाला कमेंट, सेव्ह, फ्लो चेकर, टेस्ट हे दिसणार. तुम्ही जेव्हा टेस्टला क्लिक करणार, तर मला तो विचारतोय, की मॅन्युअली करायचं का? मी याला क्लिक केलं, टेस्ट केलं. हे कनेक्शन आपण दिले Office 365चं. कंटिन्यू केलं. फ्लो रन. युअर रन सक्सेसफुली स्टार्टेड टू मॉनिटरिंग इट. डन. बघा युअर फ्लो रन सक्सेसफुली. म्हणजे आपण याला मॅन्युअली ट्रिगर केला. आता बघा मला मेल आला असेल. पंकज टेस्ट. बघा मला मेल आलाय मॅन्युअली ट्रिगर केल्यामुळे. ओके. तर तुम्हाला कळलं ना मॅन्युअल ट्रिगर काय असतं? हॅलो? एकदा परत सांगतील का सर ते? ठीक आहे. फ्लोमध्ये आपण नाही का ऑटोमेटेड फ्लो म्हणजे तुला कळलं ना काल, की काय-काय होतं ऑटोमेटेड फ्लो? हो, हो. ते कळालं. ओके. तर आपण दुसरा प्रकार बघतोय इन्स्टंट क्लाउड फ्लो, की म्हणजे ऑटोमेटेडमध्ये कसं होतं, की त्या लिस्टमध्ये तू एक तुझीच लिस्ट होती करेक्ट? त्या लिस्टमध्ये एंट्री क्रिएट केली मी आणि आपण ट्रिगर पॉइंट काय ठेवला होता, की आयटम इस क्रिएटेड. आयटम क्रिएट झाल्यानंतर तो फ्लो स्टार्ट झाला आणि ईमेल सेंड झाला.
म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या ऑटोमॅटिक झाल्या ना. आता आपण काय बघतोय इन्स्टंट क्लाउड फ्लो. इन्स्टंट क्लाउड फ्लो म्हणजे काय? जो की आपण स्वतः मॅन्युअली ट्रिगर करतो. तर ह्या केसमध्ये बघा आपण स्वतः मॅन्युअली ट्रिगर केलं ना, आता मी परत करतो. आता हा फ्लो घेतला मी. लेट मी एडिट. आता याच्यामध्ये ट्रिगर पॉइंट काय घेतला मी? व्हेन आयटम इज क्रिएटेड, मॉडिफाईड असं काहीच नाही घेतलं. मी मॅन्युअली ट्रिगर घेतला. करेक्ट? याच्यामध्ये काहीच नाही. फक्त परत डिलीट करतो. तुला एक वेळा परत दाखवतो. ओके. आता इथं बघा, ट्रिगर पॉइंट मी आता काहीच नाही केलं. मी काय करतोय, फ्लो बटन फॉर मोबाईल याला क्लिक केलं. मॅन्युअली ट्रिगर फ्लो याला क्लिक केलं. आता माझा स्टार्टिंग पॉइंट काय झाला नकुल, की मॅन्युअली ट्रिगर करणार मी. पुढची स्टेप काय घेतली, सेंड एन ईमेल. पंकजला सेंड कर. सब्जेक्ट त्याचा टेस्ट असणार. बॉडी त्याची टेस्ट असणार. ओके. आणि आता याला सेव्ह केलं. आता मी याला टेस्टला क्लिक करतोय. ओके. मॅन्युअलीला टेस्ट म्हणतोय. फ्लो रन सक्सेसफुल म्हणजे याला ट्रिगर कसं केलं आपण? मॅन्युअली केलं ना. याला कुठे काही इव्हेंट नाही घडला ना स्पेसिफिक. कोणी कुठे आयटम क्रिएट नाही केला किंवा कुठे काही इव्हेंट नाही घडला. आपण याला मॅन्युअली पुश केलं ना. याला टेस्टला क्लिक केलं आणि तेव्हा मला ईमेल सेंड झाला. बघ परत ईमेल आला मला. म्हणजे जो फ्लोला आपण मॅन्युअली ट्रिगर करतो, ट्रिगर पॉइंट फक्त. बाकी तर तुम्ही काही ॲड करू शकता खाली व्हॉटएव्हर. आपण ते पुढे शिकणार आहे, की आपण काय-काय गोष्टी ॲड करणार आहे, शिकणार आहे, प्रॅक्टिस करणार आहे. तो पुढचा विषय. फक्त ट्रिगर पॉइंटचं सांगतो तुम्हाला, की हा एक मॅन्युअल ट्रिगरचा एक टाइप आहे. ओके. नेक्स्ट बनला जाऊ आपण शेड्यूल क्लाउड फ्लोला. त्याला क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला काही गोष्टी विचारतो, की फ्लोचं नाव काय द्यायचंय? ओके. आपण हेच देऊ शेड्यूल फ्लो म्हणून. ओके. नंतर तो विचारतो, की हा फ्लो तुम्हाला स्टार्ट कधी पासून करायचा? स्टार्टिंग डेट विचारतोय. आपण आजची डेट ठेवू बाय डिफॉल्ट. टायमिंग 10:00 10 एएम. आपण नाही ठेवू 10 एएम नाही. आता किती वाजले ते? आपण 7 एएमच्या पुढेच ठेवू. 6, 5, 6 ओके. परत पुढे तो काय विचारतोय? अगोदर तुम्हाला हे कळलं ना, की शेड्यूल फ्लो म्हणजे काय? की आपण जो फ्लो एका स्पेसिफिक रिकरन्समध्ये ट्रिगर होणार. जस्ट एक्झाम्पल तुम्हाला रिमाइंडर पाठवायचं तुमच्या मॅनेजरला एव्हरी क्लॉक 10:00 ला. तर आपण एक फ्लो सेट करणं, की तो एव्हरी डे दररोज सकाळी 10 ला ट्रिगर होणार. किंवा कधी-कधी टाईम शीट पाठवतो आपण मॅनेजरला किंवा एचआरला महिन्याच्या 1 तारखेला. तर आपला फ्लो ट्रिगर झाला पाहिजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला. किंवा कधी-कधी कसं असतं वीकली टाईम शीट पाठवतो आपण. तर ती प्रत्येक मंथच्या मंडेला किंवा प्रत्येक मंथच्या फ्रायडेला टाईम शीट सेंड झाली पाहिजे आणि तेव्हा तो फ्लो ट्रिगर झाला पाहिजे. तर आपल्या केसमध्ये आपण काय बघू, की आपण टाईम शीट देऊ नाहीतर. टाईम शीट फॉर एचआर. आपल्याला एचआरला टाईम शीट पाठवायची आहे आणि स्टार्टिंग आपण आजचीच डेट टाकली सकाळी 7 ला आणि रिपीट वन्स इन मंथ. बघा इथं ऑप्शन दिसतंय मंथ. किंवा तुम्हाला ती डेली जरी पाठवायची असेल, तर डेली तुम्ही काय टास्क केलं, काम केलं, तर तुम्ही इथं डे पण टाकू शकता, की दिवसातून 1 वेळा. ओके. किंवा तुम्हाला प्रत्येक 1-1 तासाला पाठवायची ती, तर हॉर्समध्ये. तुम्हाला जर प्रत्येक मिनिटाला पाठवायची, आता सपोज तुम्हाला डे घेतला आपण. ओके. आपण मंथ ठीक आहे. मंथ घेऊ आता सध्या तरी तुम्हाला नंतर बाकीचे एक्झाम्पल दाखवेन. रिपीट एव्हरी 1 म्हणजे महिन्यातून 1 वेळा तो रिपीट होणार. ओके. मी क्रिएटला गेलो. ओल्ड मोल्ड आता मी याला इथे एक पॅनल भेटला आपल्याला. त्यात तो काय-काय विचारतोय अजून रिकरन्स, इंटरव्हल 1, फ्रिक्वेन्सी, मंथ, महिन्यातून 1 वेळा. ओके. टाईम झोन आपण टाकू शकतो आपला इंडियन टाईम झोन आहे 5:30 चेन्नई
UTC 5:30 चेन्नई, कोलकाता, मुंबई, न्यू दिल्ली हा आपला इंडियाचा टाइम झोन आहे. त्याला क्लिक केला. स्टार्ट टायमिंग आपण तो टाकलेला. ऍडव्हान्सला क्लिक करतोय मी अजून. इथं काय काय भेटतं आपल्याला. तो आपण टाइम झोन सिलेक्ट केला जातोय. नंतर आपल्याला काय करायचंय, सेंड अँड ईमेलच पाठवू आपण. पंकजला. पंकज टाइम शीट. मी सेव्ह केलं. आपण याला नाही का आता सध्या ऍज अ टाइमिंग आपण त्याला सेकंदच ठेवू. YOLO recurrence most once every 60 seconds. Okay. कोणी सांगेल का हा एरर काय आहे? यू आर अलो टू रिकर मोस्ट वन्स एव्हरी 60 सेकंद. हा फ्लो ट्रिगर का नाही होते, हा एरर काय आहे? कोणी सांगेल का? 60 सेकंदात एकचदा ट्रिगर होईल असं. करेक्ट करेक्ट. तर आपण इथं काय करू, 1 मिनिट मध्ये ठेवू. हा प्लॅटफॉर्म आहे, काही लिमिटेशन असतात त्याला. तर ते आपल्याला इथं एरर दाखवतो की याचं लिमिटेशन काय आहे किंवा त्याचे चॅलेंजेस काय आहे. आता एव्हरी 1 मिनिट पर्यंत आपण तर काही वेट नाही करणार. पण तुम्हाला सांगतो, आता तुम्ही सेट केलं ना, की पुढच्या 1 मिनिटानंतर मला मेल येणार. ओके. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, की हा जो फ्लो आहे, क्लाउड फ्लो, त्यामधला हा जो शेड्यूल फ्लो आहे, तो एका स्पेसिफिक इव्हेंटला ट्रिगर होतो. जसं की मी म्हटलं, की मला 1 तारखेपासून एव्हरी 1 मिनिटला हा फ्लो ट्रिगर झाला पाहिजे. जसं की तुम्हाला बिझनेस सिनेरिओ मी सांगितलं, की टाईम शीट पाठवायची किंवा एखादी रिमाइंडर पाठवायची. बघा मला मेल आला. पंकज पवार, पंकज टाईमशीट, पंकज टाईमशीट. आपण त्याला तसं लिहिलं होतं टायटलमध्ये ना. आता मी बॅकला जातो. त्याची व्हर्जन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसेल. की तो 18 सेकंद आहे गो. त्याचं ड्युरेशन 512 मिनिट सेकंद आणि सक्सीड झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही टायमिंग टाकू शकतात. 1 वीक, डे, मिनिट्स, मंथ. समटाईम्स तुम्ही दिवसातून तुम्ही 2 वेळा, 3 वेळा किंवा एव्हरी 1 हॉर्स, एव्हरी 1 वीक असं तुम्ही काही सेट करू शकता. ओके. याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? कोणाला काही कळलं नाही शेड्यूल फ्लो? बघा, परत मेल ट्रिगर झालाय. आता ॲज अ टाईम बिंग आपण त्याला त्या फ्लोला एक तर ऑफ करून ठेवू. नाहीतर ते मला ईमेल येतच राहतील. ओके. ठीक आहे. तर आपण मॅन्युअल ट्रिगर शिकलो, की जो मॅन्युअली आपण ट्रिगर करतो आणि जो फ्लो की एखाद्या स्पेसिफिक टायमिंगला रन होणार त्याला म्हणतो आपण शेड्यूल फ्लो आणि हा आपला ऑटोमॅटेड फ्लो आहे. या 3 टाइपचं तुम्हाला एक अंडरस्टँडिंग झालं ना बेसिक, की काय फ्लो आहे बाबा हे 3 प्रकार कसे असतात. तुम्हाला टाइप काल एक्सप्लेन तर केलेले, पण आता हे रिअल टाईम प्रॅक्टिकल करून दाखवलं. याच्यामध्ये काही चॅलेंजेस किंवा काही अंडरस्टँड नाही झालं. एकदम बेसिक आहे. सूरज, येस सर.
कळलं तुला की शेड्यूल फ्लो काय असतो, मॅन्युअली काय असतो ट्रिगर? तुझं त्याचं काहीतरी कर बाबा, ते काय आवाजच येत नाही तुझा काहीच. हर्षद, हा सर. व्हॉट इज शेड्यूल फ्लो? हॅलो, म्यूटला आहे तू हर्षद. हा सर. हा सर. व्हॉट इज शेड्यूल फ्लो? आपण सर शेड्यूल करू शकतो. काय शेड्यूल करू शकतो? जे आपल्याला जर इन केस काय करायचं असेल, जर प्लॅन करायचं असेल मंथसाठी, मीटिंग असतील आपल्या वगैरे महिन्यात एकदाच घ्यायची असेल तर तो आपण करू शकतो, किंवा डेली बेसिसवर असेल तर डेली घेऊ शकतो, नाहीतर आवर्स मध्ये पाहिजे असेल तर हे करू शकतो आपण. ओके. रेवती मला सांग, मॅन्युअल फ्लो काय असतो, आपण कसं त्याला ट्रिगर करू शकतो? ट्रिगर पॉइंट आपण स्वतः सिलेक्ट केला होता आणि ऍक्शन मध्ये आपण म्हणजे ऍक्शन मेन्शन केली होती, जस्ट सेंड ईमेल. तो आपण कधी ट्रिगर Manual. करू शकतो, मॅन्युअल ट्रिगर? ऍज पर आवर रिक्वायरमेंट आपल्याला जेव्हा ट्रिगर करून टेस्ट करायचं असेल तेव्हा. करेक्ट. तुम्ही बाकीच्या लोकांनी बघा बरं, इथं व्हॉइस कसा प्रॉपर येतोय. नाही तर उद्यापासून आपल्याला नाही का कॅमेरा ओपन करून ठेवावा लागेल, मग मला बघावं लागेल तुम्ही सिरियसली करताय का नाही करत आहे अटेंड. आणि ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा, 1-2 मोबाईलची सिम ठेवा ग्रामीण भागात राहत असतील तर. ज्याचं नेटवर्क नसेल तर दुसरं नेटवर्क, किंवा वायफाय असेल तर वायफाय प्लस एखादी बॅकअप. मध्येच आवाज येतोय काही लोकांचा, मध्येच जातोय. ठीक आहे, उद्यापासून बघा ते सूरज, ते करून घे तुझं सॉर्ट आउट, काय आवाज येतो मध्येच जातोय. हर्षद, व्यवस्थित बघशील, नाही तर मग आपल्याला व्हिडिओ कॅम सगळ्यांचे ओपन ठेवावे लागतील. मला बघावं लागेल सिरियसली अटेंड करताय का, का कुठे कोणी बसलंय. ओके, हो हो सर. ठीक आहे, चालेल. तर काल आपण तुम्हाला हे बघितलं होतं तुम्ही की आपण बघितलेलं ट्रिगर पॉइंट. आपण आज काय बघणार आहे की काही ऍक्शन्स आहे की ते कॉमन आहे की तुम्ही कोणत्याही फ्लो मध्ये तुम्ही युज करू शकता. त्याचं ऍक्शन आहे कंपोज किंवा व्हेरिएबल. ओके, किंवा ट्रिगर पॉइंट. ह्या 4-5 गोष्टी आपण आज मेनली बघणार आहे. आपला अर्धा वेळ तर जॉईनिंग करण्यामध्ये आणि रिव्हिजन मध्येच गेला आज. ठीक. तर आपण आज नाही का एक कंपोज म्हणून ऍक्शन बघणार आहे. तर त्या कंपोज मध्ये त्याचा यूज काय, त्याचं त्याचे पर्पज काय, तो बघणार आहे आपण. तर बघा, जसं की आपण काल तुम्हाला इथपर्यंत आलो होतो आपण की एम्प्लॉयी ईमेल आपण घेतला. व्हेन आयटम इज क्रिएटेड, एक लिस्ट घेतली. त्या लिस्टचं नाव होतं एम्प्लॉयी, आणि ती आपली ही हां, तर ती साइटचं नाव पण एम्प्लॉयी होतं आणि लिस्टचं नाव पण एम्प्लॉयी मास्टर होतं. तर ज्यावेळेस कोणी आयटम क्रिएट करणार, त्यावेळेस तो फ्लो ट्रिगर होणार. मला आता ती लिस्ट ओपन, साइट ओपन करू द्या. एम्प्लॉयी. एम्प्लॉयी मास्टर. नकुल, हीच होती का ती लिस्ट? नाही ना? नाही सर, ही नव्हती ती. ही टाईप आहे फुल टाइम. ते एम्प्लॉई मास्टर म्हणून आहे बघा. ठीक आहे. सिलेक्ट करते. एम्प्लॉयी मास्टर. ठीक आहे, ही लिस्ट ती.
तर तुम्ही काल बघितलं होतं, की व्हेन आयटम इज क्रिएटेडला होतो. तर आता याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये पण आपल्याला व्हेन आयटम इज क्रिएट केल्यानंतर जेव्हा आपण इथे ही एंट्री टाकली होती मी, त्यावेळेस हा फ्लो ट्रिगर झाला होता आणि मी बॅकला करून तुम्हाला दाखवतो कालची व्हर्जन हिस्ट्री. ओके. तर ही व्हर्जन हिस्ट्री आपल्याला दिसल्या होत्या. ओके. ह्याच्यातल्या. ही एक. नंतर बाकी नकुलने टेस्ट केलेलं दिसतं या. तर व्हेन आयटम क्रिएट केल्यानंतर अ, याच्यामध्ये एक व्हर्जन हिस्ट्री आली होती. पण तुम्हाला सांगतो ॲज अ डेव्हलपर आपण जेव्हा टेस्ट करतो, तर प्रत्येक वेळेला तुम्ही आयटम क्रिएट करत नाही बसणार ना. सपोज तुम्ही इथे एखादी ॲक्शन ॲड केली. परत तुम्ही त्यात इकडे इकडे लिस्टमध्ये येणार, परत आयटम क्रिएट करणार, परत चेक करणार, की ते तुम्ही ॲड केलेल्या गोष्टी चालताय का नाही. तर ते प्रत्येक गोष्टी तुम्हाला ते करायचं काम नाही. तुम्ही इथं बघत असणार बघा, इथं ॲज अ डेव्हलपरसाठी त्यांनी एक टेस्ट म्हणून दिलेलं आहे. मी याला क्लिक करतोय. ते मला ते विचारतं तुम्हाला मॅन्युअली करायचं की ऑटोमॅटिकली? आपण आता ऑटोमॅटिकली मध्ये क्लिक केलं. नंतर तो विचारतो विथ अ रिसेंट यूज ट्रिगर. म्हणजे लास्ट टाईम जे ट्रिगर झालेलं असणार. लास्ट टाईम कुठलं ट्रिगर झालेलं? बॅकला करून दाखवतो. लास्टला हा फ्लो ट्रिगर झाला होता. मी त्याला क्लिक करतो. त्याच्या आउटपुटला क्लिक करतो. टायटल कुठलं? रितेश. नाही का हे नव्हतं. कुठला कॉलम आहे हा एक? एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय आयडी, ईमेल्स. ओके. बघा लास्ट टाईम जो ट्रिगर झाला होता ना, तो डेटा टाइप या सगळ्या गोष्टी झालेल्या. म्हणजे त्यामध्ये नकुल हा ईमेल नकुल पाटीलचा ईमेल होता. नंतर अजून क्लेम, ऑथर, डिस्प्ले नेम नकुल. ओके. या गोष्टी त्याने दिल्या होत्या आपल्याला. तर आता तुम्ही आपल्याला टेस्ट करायचा आहे फ्लो. तर त्याने ह्या दाखवल्या. तर मी आता बॅकला आलो. परत बॅक टू त्या गोष्टीकडे जातो. तुम्हाला एडिटमध्ये जातो. तर तुम्हाला नाही का परत एखादी रिक्वेस्ट रेज करून फ्लो ट्रिगर करायचं काम नाही. तुम्ही ह्या टेस्टलाच क्लिक केलं. रिसेंटली जो ट्रिगर होता, त्यापैकी तुम्ही बघा 3 दाखवते आपल्याला. रिसेंटची 3 आणि तिकडे पण 3 दाखवत होतं. त्यापैकी आपण हा रिसेंटवाला करू. परत त्याला टेस्ट करू. ओके बघा, तर तोच फ्लो ट्रिगर झाला. करेक्ट. परत ईमेल गेला नकुल आणि पंकजला. म्हणजे तुम्हाला परत त्याच्यामध्ये येऊन रिक्वेस्ट रेज करा किंवा टेस्ट करा याची गरज पडली का? नाही. ओके. तर तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून एखादी 2 रिक्वेस्ट रेज करायची आणि त्याला इथून टेस्टने तुम्ही परत रन करू शकता. जसं की आता बघा, आता आपण एक कंपोज म्हणून बघणार आहे नवीन ॲक्शन. बघा, इथं कंपोज मी सर्च केलं. डेटा ऑपरेशनला क्लिक केलं. डेटा ऑपरेशनचे एवढे प्रकार आहेत. कंपोज, क्रिएट सुटेबल, क्रिएट एचटीएमएल टेबल, फिल्टर अरे, जॉइन, पार्टिशन, सिलेक्ट. पण आपण आता कंपोज बघणार आहे. तर कंपोज म्हणजे काय की अ, म्हणजे एक अशी ॲक्शन आहे की तिथं तुम्ही काही स्टोअर करू शकता. एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादी फॉर्म्युला आपल्याला टाकायचा आहे. ओके. किंवा एखादी गोष्ट डायनॅमिकली घ्यायची आहे. आता बघा तुम्हाला या फ्लोमध्ये मेन आयटम क्रिएटेडमध्ये कुठले कोणते कॉलम आहे? याच्यामध्ये बघा एम्प्लॉयी नेम, एम्प्लॉयी आयडी, ईमेल्स, फोन नंबर, डिपार्टमेंट, जॉब टायटल भरपूर याच्यामध्ये कॉलम्स आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, की हा फ्लो ट्रिगर झाल्यानंतर आपल्याला आउटपुट देतोय. आपण काल बघितलं, की तो आउटपुट देतो. त्या आउटपुटमध्ये काय-काय दिलं त्याने आपल्याला त्याचं ह्या सगळ्या गोष्टी देणार आपल्याला. एम्प्लॉयी नेम, एम्प्लॉयी आयडी, ईमेल, फोन नंबर, डिपार्टमेंट, जॉब टायटल. तर आपल्याला ते आउटपुट याच्यात कॅप्चर करायचं. तर तुम्ही इकडे बघू शकता. तो डायनॅमिकली आपल्याला सजेस्ट करतो. याच्यात पण 2 प्रकार असतात. तुम्हाला इथं काही पण लिहायचं इथं तुम्हाला. त्यापैकी 2 गोष्टी असतात. एक डायनॅमिक कंटेंट, एक एक्सप्रेशन. तर डायनॅमिक कंटेंट म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्याला याच्यावरती जेवढं ॲक्शन असणार. आता सध्या इथे ॲक्शन काय एकच आहे. जो की आहे ट्रिगर पॉइंट. तर तो दाखवतो तुम्हाला बघा, नाव पण दाखवतं. व्हेन एन आयटम इस क्रिएटेड. याच्या अंडरमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला आउटपुट म्हणून भेटताय. तर तुम्हाला त्या गोष्टी इथे ॲड करायच्या का? तो आपल्याला सजेस्ट करतोय. आता व्हेन आयटम इस क्रिएटेडमध्ये बघा आपल्याला त्याचं म्हणणं आहे की काय-काय भेटणार? आपल्याला आयडी भेटणार. तुम्हाला माहिती आहे SharePoint लिस्टचा
डिफॉल्ट आयडी बनतो. तो तुम्हाला आयडी इथं कॅप्चर करायचा आहे का? एक डिपार्टमेंटचा आयडी आहे, जॉब टायटलचा आयडी आहे. ओके. किंवा एक टायटल आहे. टायटल म्हणजे त्याने ते एम्प्लॉयीचं नाव सेव्ह केलेलं आहे. नंतर एम्प्लॉयी आयडी आहे, ईमेल आहे, फोन नंबर आहे, डिपार्टमेंटचं व्हॅल्यू आहे. ओके. आता तुम्हाला सांगतो, इथं तुम्हाला डिपार्टमेंटच्या व्हॅल्यू आणि परत डिपार्टमेंट पण दिसणार कुठेतरी अजून. वरतीच गेलं वाटतं ना? डिपार्टमेंट आयडी. आता हा चॉईस कॉलम असणार म्हणून नाही का, इथं डिपार्टमेंट व्हॅल्यू विचारतो आपल्याला. जॉब टायटल, लोकेशन व्हॅल्यू, एम्प्लॉयी टाइप व्हॅल्यू, ग्रेड व्हॅल्यू. आता आपण आता टाइम बिंग आपण काय करू? टायटल सेव्ह करू. ओके. तर बघा, त्या कंपोजमध्ये याचा पर्पज काय आहे, की इथं आपण काही डेटा स्टोअर करू शकतो आणि त्याचा पुढे आपण यूज करू शकतो. आता सोबत आपण तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी टायटल घेतला. आता बघा याला ओव्हर केल्यानंतर तो एक फॉर्म्युला दाखवतोय आपल्याला. दिसलं का तुम्हाला? ट्रिगर आउटपुट इन ब्रॅकेट क्वेशन मार्क्स बॉडी स्लॅश टायटल. म्हणजे तो डायनॅमिकली आपल्याला सिंगल तो दाखवतोच की हे टायटल आहे. पण इन बिटवीन तुम्ही असा फॉर्म्युला पण टाकू शकतात. आता बघा मी याला क्लिक करतोय. याला कॉपी केलं. ओके. मी नोटपॅडला गेलो. तुम्ही असं पण कॉपी करू शकता. इन फ्युचर तुम्हाला लक्षात ठेवा, की याला डबल क्लिक केलं किंवा तुम्ही याला असं ओव्हर केलं, कॉपी केलं, की तुम्ही एखाद्या याच्यात कॉपी करू शकता. आता बघा, तुम्हाला डिफरन्स कळेलच. आता मी याला ओव्हर करतोय. बघा तुम्हाला सेम दिसतं ना फॉर्म्युला इथं? ट्रिगर, आउटपुट, बॉडी, टायटल. फक्त याच्यामध्ये हे एक्स्ट्रा पॉइंट आले. हे जे आहे ना, हा एवढा पार्ट आणि एवढा हा एक्स्ट्रा आला. आपण हा काढून टाकू. ओके. सेमच आहे की नाही? म्हणजे तुम्ही एक तर हे कॉपी करून आता बघा इथं आलो ना आपण डायनॅमिकमध्ये आपण काय केलं टायटल. आता इथं आपण काय करू डॅश एक्सप्रेशनला जाऊ आणि मी हे जे एक्सप्रेशन घेतलंय ना, हेच एक्सप्रेशन मी इथं टाकतो परत याच्या शेजारी म्हणजे तुम्हाला कळेल की त्याचं आउटपुट सेमच येतंय. एक्सप्रेशनला गेलो. एक्सप्रेशनमध्ये मी ते कंट्रोल केलं. ओके म्हटलं. दिसायला तुम्हाला टायटल नाव वेगळं दिसतंय किंवा ट्रिगर आउटपुट म्हणून दिसतंय. पण तुम्ही जेव्हा ओव्हर करणार तर फॉर्म्युला त्याचा सेमच आहे. मी आता याला सेव्ह करतो. टेस्ट. मेल तर केलाच. when item is created तुम्ही बघा इथं काय दाखवतोय. इथे टायटल वगैरे काही नाही का रे? ब्लँक दाखवतोय. त्याच्यामध्ये तो जो ट्रिगर केला त्यामध्ये ब्लँक वगैरे असेल मे बी. तर आता बघा याच्यामध्ये आपण त्याला इनपुट काय दिलं होतं इथं? इथं म्हटलं होतं आपण त्याला टायटल आणि इकडे परत तोच फॉर्म्युला लिहिला होता. परत त्याने आउटपुटमध्ये पण आपल्याला तेच दिलं. ओके. एडिट करतो. तर तसं डायनॅमिकली जे कंटेंट असतात, जे अगोदर वरती तुम्ही जे ॲक्शन घेतलेलं आहे, ते मे बी ट्रिगर पॉइंट असणार किंवा मे बी दुसरं अजून एक कोणतेही ॲक्शन असणार. तर त्याचं तुम्हाला इथं तो डायनॅमिकली कंटेंट दाखवतो, की तुम्ही काय-काय ॲड करू शकता. ओके. आणि काही गोष्टींचं एक्सप्रेशन पण तुम्ही टाकू शकता. जसं की आता आपण इथं होतं टायटलच होतं, आपण टायटलच राहू देऊ. ओके. आता आपण बघणार आहे, की हा जो आहे सेंड एन ईमेल हे ॲक्शन काय आहे? याला डिलीट करतो मी फॉर टाईम बिंग. हे तुम्हाला कंपोज कळलं ना काय आहे? म्हणजे कुठलाही डेटा आपण नॉर्मली स्टोअर करू शकतो याच्यामध्ये. आणि नंतर तुम्हाला सांगेलच मी फ्युचरमध्ये, की अपकमिंग सेशनमध्ये, की काही डेट्स कॉलम असतात, ते कसं आपण त्याला कसं फॉर्मॅटिंग करायचे. डेटमध्ये डी-डी, एम-एम, वाय-वाय
त्याच्यासोबत कसं काय करायचं ते तुम्हाला सांगणार. आता तुम्हाला ईमेलचं म्हणतो मी. आता बघा सेंड, आता तुम्हाला सांगतो ऑफिस 365. आता बघा आपण आज बघणार आहोत डिटेलमध्ये ऑफिस 365 आउटलुक. आता मी याला क्लिक केलं तर याच्यामध्ये बघा हे दाखवतं ऍक्शन म्हणून. तर ऑफिस 365 च्या ऍक्शन मध्ये काय काय असतं बघा, क्रिएट कॉन्टॅक्ट, क्रिएट इव्हेंट, सेंड एन HTTP रिक्वेस्ट, ओके, सेंड एन ईमेल, डिलीट कॉन्टॅक्ट, डिलीट ईमेल, डिलीट इव्हेंट, एक्सपोर्ट ईमेल्स, फाइंड मीटिंग टाइम्स, फ्लॅग ईमेल, फॉरवर्ड ईमेल, गेट अटॅचमेंट, भरपूर ऍक्शन याच्यामध्ये. रिप्लाय टू ईमेल्स, मूव्ह ईमेल, आणि याचे पर्पज वेगवेगळे आहेत. जसं की आता बघा आता आपण नेहमी वापरतो सेंड एन ईमेल V2. याच्याने काय करतो आपण ईमेल सेंड करतो. ओके. सेंड एन HTTP रिक्वेस्ट. याचं तुम्हाला सांगतो मी नंतर, कारण की याच्यामध्ये आपण काय करतो, एक एंड पॉइंट असतात. एंड पॉइंट पास करतो आपण आणि त्या एंड पॉइंटला ज्या गोष्टी आपण इनपुट दिल्या तर ते ऑपरेशन परफॉर्म करतो. क्रिएट इव्हेंट. आज तुम्हाला माहित असेल की आपण आउटलुकच्या कॅलेंडरमध्ये इव्हेंट पण करतो, माहिती ना? सपोज तुम्हाला कोणाचा बर्थडे बुकमार्क करायचा आहे किंवा एखादी मीटिंग सेट करायची आहे, तर तो पण तुम्ही एक क्रिएटिव्ह इव्हेंटने करू शकता. ओके. नंतर डिलीट इव्हेंट. डिलीट एखादी ईमेल आलेला असेल तुम्हाला, तर तुम्हाला पॉवर ऑटोमॅटिकली डिलीट करायचं आहे. डिलीट कॉन्टॅक्ट. आपण तुम्हाला माहिती आहे ना आउटलुकमध्ये पण कॉन्टॅक्ट असतात. तर ते तुम्हाला डिलीट करायचे किंवा क्रिएट करायचे. नंतर एक्सपोर्ट ईमेल. आता एखादी ईमेल आलाय त्याला तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे एखाद्या डाउनलोड पॅकेजमध्ये किंवा एखादी फाइंड मीटिंग टाइम्स, टाइम करायचा, एखादी फ्लॅग, असे भरपूर त्यांनी म्हणजे दिलेलं आहे ना, तर ते तुम्ही आज एक्सप्लोर करा सगळे, की काय-काय आहे प्रत्येकाचं. ते ट्रिगर पॉइंट तुम्ही मॅन्युअली ट्रिगर घेणार आज. ओके. मॅन्युअल ट्रिगर झाल्यानंतर प्रत्येकाचा पर्पज काय हा तुम्ही एक यूज करणार. त्यापैकी आपण एक सेंड एन ईमेल तुम्हाला मी दाखवणार आहे आज. आता बघा सेंड एन ईमेलमध्ये काय आहे, टू तुम्हाला कोणाला पाठवायचंय तो एक विचारतोय मला. मी टाकलं पंकज. सब्जेक्ट टाकला मी की फॉर माय टेस्ट. ओके. आता बॉडी. आता बॉडीमध्ये तुम्हाला बघा आपण एक्सप्लोर करणं की बघा याच्यामध्ये तो फॉन्टचे टाइप विचारतोय तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला फॉन्ट साइज विचारतोय. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, ओके. त्याला काही कलर घ्यायचे तुम्हाला किंवा त्याला काही बोल्ड, नंबरिंग किंवा हायपरलिंक तुम्हाला काय पाठवायचं हे तो विचारतोय. आता याच्यामध्ये पण तुम्ही डायनॅमिकली सेंड करू शकतात. जसं की आता बघा याला क्लिक केल्यानंतर तो काय विचारतो मला, आता तुम्हाला बोललो होतो बघा मी, इथे क्लिक केल्यानंतर डायनॅमिकमध्ये तो काय दाखवतो, त्याच्या वरती इथून वरती जेवढे पण ॲक्शन आहे त्याचे जे आउटपुट येतात, तो आउटपुट आपल्याला विचारत असतो इथं. जसं की आता आपण इथं एखाद्याने आयटम क्रिएट केला, तर आपण विचारू की बाबा मेलमध्ये काय-काय केलं पाहिजे? तर आपण मेलमध्ये म्हणू की न्यू एम्प्लॉयी ॲडेड. ओके. मग त्या एम्प्लॉयीचं नाव काय? आपण टायटल कॉलममध्ये आपण कॅप्चर केलं होतं. ओके. तर ईमेलमध्येच्या बॉडी सब्जेक्टमध्ये काय जाणार, की न्यू एम्प्लॉयी ॲडेड आणि त्या एम्प्लॉयीचं नाव. परत खाली आपण इथं म्हणू, की न्यू एम्प्लॉयी ॲडेड बाय. आता मला सांगा ह्या लिस्टमध्ये आता नकुलने ही लिस्ट आपलं एंट्री क्रिएट केलेली आहे. पण त्याने एम्प्लॉयीचं नेम काय टाकलंय अदिती, एम्प्लॉयी आयडी. पण हा आयटम क्रिएट कोणी केला हे कुठे कॅप्चर होतं माहिती आहे तुम्हाला? एक कुठला कॉलम असतो बाय डिफॉल्ट SharePoint देतो. कोणी सांगणार का मला? कुठला कॉलम टायटल? नाही, नाही. आता हे तू क्रिएट केलेला आयटम आहे बरोबर? तर हं. याच्यामध्ये तुझं नाव कुठेच नाही दिलं ना. तू तू अदितीचं नाव टाकलंय, एम्प्लॉयी टाकलंय. पण असा कोणता SharePointचा डिफॉल्ट कॉलम आहे, की तो कॅप्चर करतो, की ही नकुलने क्रिएट केलेली आहे किंवा क्रिएट कॉलम म्हणून. असं कुठलं कॉलमचं नाव सांग मला काय? नाही सर, हे नव्हतं माहिती. क्रिएटेड कॉलम एक डिफॉल्ट कॉलम असतो बघा इथं तो
क्रिएटेड बाय, क्रिएटेड, मॉडिफाईड बाय, मॉडिफाईड आपण अप्लाय. हे जे कॉलम आहे ना, हे डिफॉल्ट कॉलम असतात, की त्यामध्ये हा आयटम कोणी क्रिएट केला, तर त्याची इन्फॉर्मेशन तो कॅप्चर करत असतो. आता जसं की बघा हे बाकीचे सगळे नकुलने क्रिएट केलेले, फक्त हा मी क्रिएट केलेला आहे. तर माझं नाव कॅप्चर झालं. मी माझं नाव कुठे टाकलं का? नाही. नकुलने कुठे कॅप्चर केलं का त्याचं नाव इकडे, की त्याने क्रिएट केलंय म्हणून? नाही. पण हा एक डिफॉल्ट कॉलम असतो SharePointचा, क्रिएटेड बाय. तर त्यातनं कळतं की हा रेकॉर्ड कोणी क्रिएट केला. तर तसं मला मला माझ्या मेलमध्ये हवंय, की हिच्यामध्ये कोणी एंट्री टाकेल, तर ते कोणी क्रिएट केली. तर हा कॉलम जो असतो क्रिएटेड बाय, तर हा आपण इथं घेणार, की न्यू एम्प्लॉयी ॲडेड बाय. मग इथं आपण बघू क्रिएटेड बाय कुठे दिसतंय का? किंवा सर्च पण करू शकतो आपण. क्रिएटेड बाय. ओके. आता याच्यामध्ये पण बघा, आता हा जो क्रिएटेड बाय आहे ना, हा कॉलम, हा पीपल पिकर कॉलम आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पीपल पिकर कॉलमची कन्सेप्ट काय? तर पीपल पिकर कॉलम जो असतो ना, तो डेटा येत असतो Azure डिरेक्टरीमधून आणि Office 365 मधून. तर बाय डिफॉल्ट जेव्हा हा युजर तयार होतो, कोणता युजर, तर त्याचा आपण डिस्प्ले नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, ओके, ह्या गोष्टी त्याच्या क्रिएट करत असतो. आता हे जे दिसतंय आपल्याला नकुल पाटील, हे त्याचं हे डिस्प्ले नेम. ओके. पण हा पीपल पिकर कॉलम आहे, त्यामुळे तो त्याच्या नुसतं नावासोबत काय-काय घेऊन येतोय त्याचा तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा, तो त्याच्यासोबत त्याच्या गोष्टी असणार, त्याचे क्रिएटेड डिस्प्ले नेम असणार, त्याचा ईमेल्स असणार. ईमेल म्हणजे कोणता? कॉर्पोरेट ईमेल, जो लिटल बेबीचा असणार तो. नंतर क्रिएटेड बायचा पिक्चर. आता तुम्ही बघा इथं डिस्प्ले पंकज दिसतो ना तुम्हाला, इथे डिस्प्ले नाही ठेवलेला आहे मी. तुम्ही तुमच्या आज काय करा, तुम्ही सगळ्यांनी इथं स्वतःचा एक डीपी ठेवा. ते कसं ठेवायचं चेक करा तुम्ही. ओके. हे तुमचं अकाउंट आहे ना, याला तुम्ही एक फोटो ठेवा तुमचा. तर तो फोटो पण तुम्हाला इथे मिळणार. क्रिएटेड बाय पिक्चरमध्ये. नंतर क्रिएटेड बाय डिपार्टमेंट. याचं डिपार्टमेंट काय? आता आपण ॲज अ टाइम बिंग आपण अकाउंट क्रिएट करताना टाकले वाटतं प्रत्येकाचं आयटी म्हणून टाकलंय मी डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंट पण मिळतं. त्याचं जॉब टायटल काय? जॉब टायटल म्हणजे काय? त्याचं डेजिग्नेशन. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे का काय आहे? ओके. तर आपण याच्यापैकी आपण काय टाकू? डिस्प्ले नेम घेऊ आता सध्या. न्यू एम्प्लॉयी ॲडेड बाय त्याचं नाव आलं ज्याने तो आयटम क्रिएट केला तो. ओके. नंतर मी एंटर करतोय. नंतर अजून काय-काय गोष्टी त्यामध्ये एम्प्लॉयी आयडी, ईमेल. आपण आता इथं काय घेऊ? इथं बघा तुम्हाला दिसत असेल एक बुलेट पॉइंट. नाही, इथं नाही घ्यायचं आपल्याला बुलेट पॉइंट, खालती घ्यायचं आहे. यालाच अप्लाय होतोय का? ठीक आहे. याच्यामध्ये आपण घेऊ नेक्स्ट ईमेल आयडी. परत आपण इकडे बघू ईमेल आयडी टाकू, जो की ईमेल आयडीचा कॉलम आपल्या ह्या लिस्टमध्ये आहे बघा, ईमेल म्हणून नॉर्मल. आता बघा ईमेल टाकला तर बाकीच्या पण गोष्टी आल्या, जसं की तुम्हाला म्हटलं होतं बघा मी क्रिएटेड बाय, एक डिफॉल्ट कॉलम असतो जो आपण आता मगाशी बघितला त्याचा ईमेल, किंवा एक मॉडिफाय बाय. आता ही जी लिस्ट आहे ही नकुलने तर क्रिएट केली आता, ओके, किंवा ही पंकजने केलेली आहे. पण याच्यामध्ये येऊन आता मी बघा मी याच्यात मॉडिफाय करणार ना काही, तर इथं मॉडिफाय मध्ये नकुल नाही, आता पंकज नाव येणार रिसेंटली. बघा मॉडिफाय मध्ये माझं नाव क्रिएट झालं ना. तर तुम्हाला मॉडिफायचं नाव घ्यायचंय का, तर ते विचारते आपण. आता त्यांनी आता आपण ईमेल घेतोय. ओके. प्लस एंटर. नंतर नेक्स्ट कॉलम कुठला आहे एखादी घेऊ आपण अजून एक. एखादी डेट पिकर घेऊ आपण, डेट ऑफ बर्थ घेऊ. डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ. ओके. आपण याला सेव्ह करू. आता वेन एन आयटम इज क्रिएट झाला ना, की ईमेल जाणार पंकजला आणि त्यामध्ये सब्जेक्ट त्याचा हे असणार. आणि आपण आता काय केलं, डायनॅमिकली पास केलेलं आहे काही गोष्टी. टायटल म्हणजे काय, हा जो कॉलम आहे ना एम्प्लॉई नेम, हा अगोदर टायटलचा असेल, त्यामुळे याने रिनेम केलेलं आहे. तर त्यामध्ये एम्प्लॉईचं नाव असणार. नंतर एम्प्लॉई न्यू एम्प्लॉई ॲडेड बाय, कोणी ऍड केलंय म्हणजे आपण काय केलंय,
कोण ऍड करलंय? क्रिएटेड ज्याने केलं असणार एंट्री त्याने क्रिएट केलंय. नंतर त्याचा आपण ईमेल आयडी टाकलाय, नंतर डेट ऑफ बर्थ टाकली. आता मी एक न्यू क्रिएट करतो. हर्षद एम्प्लॉय आयडी 1579 ईमेल आयडी फोन नंबर. ओके, बाकी मॅन्डेटरी नाही दिसत आहे त्यामुळे आपण आता सोडून देऊ. सेव्ह. आता हर्षद डेट ऑफ बर्थ नाही टाकली का आपण? ठीक आहे. तर मी आता बॅकला जातो. सेव्ह केलाय आपण. रन हिस्ट्रीमध्ये बघू आपण फ्लो रन झालाय की नाही. 12 मिनिटापूर्वी एक झालेला आहे, तो नाही आपला. It's take sometime few second to trigger flow. So don't worry, it's a platform timing. अजून नाही आलाय, जुनेच मेल आहे. झाला ट्रिगर आता. रिफ्रेश करतोय. 8 सेकंद आहे गो. क्लिक केलं मी याला आणि मला मेल तुम्ही बघू शकतात. न्यू एम्प्लॉय ऍडेड हर्षद नावाला. न्यू एम्प्लॉय ऍडेड बाय पंकज पवार. ईमेल आयडी पीपी आणि डेट ऑफ बर्थ आपण तिथे टाकली नाही त्यामुळे तिथे ब्लँक असावी. ओके, इथं पण तुम्ही बघू शकतात इनपुट मध्ये आणि आउटपुट मध्ये. इनपुट मध्ये आपण त्याला हे इनपुट दिलं होतं की 2 मध्ये पंकजला पाठव, त्याचा हे टायटल आणि हे असणार. आता याला परत एडिट करू आपण. परत अजून काही गोष्टी तुम्हाला दाखवतो की तुम्ही आज एक्सप्लोर करा घरी. जसं की बघा हे वरचे कंट्रोल आहे. तर वरचे कंट्रोल तुम्ही कसे वापरू शकतात? जसं की मला हे बोल्ड करायचंय. न्यू एम्प्लॉय ऍडेड बाय. तुम्ही याला ओव्हर केलं, बोल्डला क्लिक केलं, हे बोल्ड झालं. नंतर न्यू एम्प्लॉय जो आहे मला त्याला अंडरलाईन हवी आहे. तर बघा त्याला अंडरलाईन आली. मला न्यू डेट ऑफ बर्थ आहे, त्याचा कलर मला त्याचा टायटलचा कलर करायचा आहे रेड. बघा रेड झाला. ओके, आता इथं हायपरलिंक पण टाकू शकतो तुम्ही. तुम्हाला काही हायपरलिंक टाकायचं असेल तर मी बघा डेट ऑफ बर्थला मी क्लिक केलं किंवा अजून नवीन खाली घेतलं. डिपार्टमेंट याला मी गेलो, ओव्हर गेलो, याला क्लिक केलं. तो एक लिंक विचारतो आपल्याला की तुम्हाला काही लिंक टाकायची का? इथे टार्गेटेड लिंक. आता सध्या तर आपल्याकडे कुठली लिंक नाही, पण आपण टाकून देऊ हीच लिंक. त्याचं टायटल बघा डिपार्टमेंट त्यांनी दाखवलं आपल्याला. त्याचं टायटल डिपार्टमेंट टार्गेटेड लिंक आपण पेस्ट केली. ओपन अ लिंक इन अ न्यू विंडो. तुम्हाला लिंक नवीन विंडोत ओपन करायची का? तर येस, एडिट. तर बघा तिथे एक ओव्हरचा आला. ओके, नंतर तुम्ही बुलेटिंग पॉइंट पण देऊ शकता, तुम्ही नंबरिंग देऊ शकता. ओके, आपण याला सेव्ह करू. तुम्हाला दिसेलच की फ्लो कसा ट्रिगर होतोय. टेस्ट मध्ये गेलो, ऑटोमॅटिक ट्रिगर, टेस्ट. फ्लो ट्रिगर झालाय. ईमेल आलाय मला. बघा आपण याच्यामध्ये काय केलं होतं, मेल बॉडी जी आहे त्याला आपण फॉर्मॅटिंग केलं. मेल बॉडी फॉर्मॅटिंग मध्ये काही आपण बोल्ड केलं, काही ठिकाणी हे तर आपलं अगोदरच आहे डायनॅमिक डेटा घेतलेला आपण. पण त्यामध्ये बघा हे डेट ऑफ बर्थचा कलर चेंज केलेला, याला हायपरलिंक टाकली बघा. याला क्लिक केलं तर न्यू टॅब मध्ये ओपन झाली ती लिस्ट. ओके, नंतर परत बॅक टू पवेलियन, एडिट. आता मला हे सगळं काढायचंय. हो, नॉर्मलच करायचं. याला नॉर्मल करा. अंडरलाईन होती ती काढली.
याचा कलर आपण व्हाईट स्टेप डिपार्टमेंटची लिंक पण काढून घेऊ. बघा इथे अनलिंक पण आहेत म्हणता येते अनलिंक. ओके, आता बघा हा झाला एक नॉर्मल टाईप. आपण बाकी सगळं बघितलं की तुम्ही फॉन्टचा टाईप चेंज करू शकता, त्याचा साईज, बोल्ट वगैरे भरपूर आहे. आता बघा एक ऑप्शन दिसतंय तुम्हाला कोड व्ह्यू मध्ये, याला क्लिक केलं ना की तो HTML फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो. बघा मी याला परत क्लिक केलं, हा नॉर्मल व्ह्यू आपला, पण मी याला क्लिक केलं की तो काय करतोय HTML मध्ये कन्वर्ट करतोय आपला हा पूर्ण जो डेटा होता तो एका वेगवेगळ्या टॅग मध्ये घेतोय. जसं की आता इथं ब्रेक करतोय, ब्रेक नेक्स्ट याला ब्रेक केलं त्याने. हे स्पॅन आहे, त्या स्पॅन मध्ये आपण काही काय काय घेतलं ना, स्पॅन मध्ये हा एक घेतला आणि हा एक घेतला, बरोबर. नंतर डेट ऑफ बर्थ आहे, इथं आपण काही टाकलं नाही पण त्याने हा स्पॅन मध्ये हा घेतला. ओके, पर तुम्ही याच्यामध्ये HTML पण ऍड करू शकतात. जसं की आता बघा तुम्ही आपल्याला अँकर टॅग आहे म्हणजे href म्हणतो आपण. आता हे सगळ्यांना माहिती तुम्हाला हा href अँकर टॅग काय असतो. आता मी हा एक डमी म्हणून कॉपी करतो एवढा. कॉपी पुढे आलो. ओके, याच्या ब्रेक नंतर मी याच्या खाली टाकतो वाटलंच. म्हणजे तुम्ही सपोज समटाइम्स तुम्ही काही तुम्हाला गोष्टी काही तर असं टाकायचे म्हणजे फॉर्मॅटिंग करायची की त्याचं कंट्रोल इथं वरती दिलेलं नाहीये. आपण वरती तुम्ही बघितलं होतं बघा. इथं हे बोल्ट वगैरे याच्यामध्ये ते फॉर्मॅटिंग नाहीये, पण तुम्हाला ती करून घ्यायची आहे काहीतरी मेल बॉडीमध्ये. तर त्या केसमध्ये तुम्ही याला क्लिक करणार आणि HTML मध्ये कन्व्हर्ट होणार आणि तुम्ही तुम्हाला वाटलं तर कोड ऍड करू शकतो. जसं की आता मी हे ऍड केलं. ओके, मी त्याला परत नॉर्मल मध्ये गेलो. बघा इथं व्हिजिट w3school.com हे आलं की नाही. अशा टाईपचं तुम्ही काही फॉर्मॅटिंग टाकू शकता. तुम्ही तिथे टेबल फॉर्मॅटिंग टाकू शकता. तुम्ही काही CSS अप्लाय करू शकता. आता मी सेव्ह करतो. टेस्ट. मेल गेला. ओके, बघा मेल मध्ये बाकी ऍज इट इज ठेवलं होतं आपण, पण हा एक अँकर टॅग आपण ऍड केलेला आहे. त्याला क्लिक केलं की तो w3school.com ची साईट ओपन करतोय. ओके, तर ठीक आहे. आपण तुम्हाला मी आज नाही का कंपोज का ऍक्शन काय आहे, ही कशासाठी वापरतात तर तुम्ही आज सेम कंपोज ऍक्शन ऍड करा. त्याच्यामध्ये डायनॅमिकली तुम्ही ज्या गोष्टी एक फ्लो घ्या तुम्ही. त्या फ्लो मध्ये व्हेन आयटम इज क्रिएटेड घ्या. त्यामध्ये तुम्ही तुमची जी लिस्ट असेल त्या लिस्टचा साईट ऍड्रेस, लिस्ट ऍड्रेस इथं पास करा. त्याच्यामध्ये खाली कंपोज घ्या. कंपोज मध्ये तुम्ही वेगवेगळे ट्राय करून रन करा सेम. एक 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 रिक्वेस्ट रेज करा. रेज केल्यानंतर त्याला टेस्ट करा. तुम्ही बघा की वेगवेगळ्या डायनॅमिक कंटेंट मध्ये तुम्ही काय घेता. जसं की इथं आपण आता टायटल घेतलंय. तुम्ही बाकीचे घेऊन बघा वेगवेगळे. एम्प्लॉय आयडी, ईमेल्स, फोन नंबर. ओके, तो इथे टाका, सेव्ह करा, टेस्ट रन करा. आउटपुट काय येतंय, रन हिस्ट्री मध्ये काय येतंय, हे तुम्ही एक एक कंट्रोल टेस्ट करा सगळे. जे जे तुम्हाला आता तुम्हाला मी क्रिएटेड बाय म्हटलं होतं, त्यात ईमेल आयडी म्हटलं तर काय येतोय, पिक्चर म्हटलं तर काय येतोय, डिपार्टमेंट म्हटलं तर काय येतंय. तर तुम्ही हे कंपोज मध्ये ह्या डायनॅमिकली सगळ्या गोष्टी चेक करणार. ओके, आणि मला उद्या सगळ्या रन हिस्ट्री दाखवणार सगळ्यांच्या. नंतर ईमेल, सेंड अँड ईमेल तुम्हाला मी इथं ऍड करून दाखवलं होतं बघा. ऑफिस 365 टाइप केलं, त्यापैकी आपण सेंड अँड ईमेल घेतलं. तर बाकीच्या गोष्टी पण तुम्ही एक्सप्लोर करणार. ओके, तर तुमचा होमवर्क हा असणार की कंपोज आणि ऑफिस 365 आउटलुक याचे जेवढे ऍक्शन्स आहेत ते सगळे ऍक्शन तुम्ही चेक करणार, इन्क्लुडिंग सेंड अँड ईमेल ऍक्शन पण. याच्यामध्ये तुम्हाला अजून काय बोल्ड वगैरे काय अजून करायचंय, खेळायचंय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला 3 गोष्टी आज मी म्हणजे तुम्हाला करायच्या आहे. एक कंपोज ट्राय करायचंय, नंतर ऑफिस 365 आउटलुक ते सगळे ऍक्शन ट्राय करायचे आणि इथे तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे. ओके, हा तुमचा होमवर्क असणार.